आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आज अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य तसेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्याकडनं भारत सरकारचा जो ईट राईट इंडिया हा उपक्रम सुरू आहे भारतभरामध्ये, त्याच्या अंतर्गत अन्न हाताळणारे म्हणजे अन्न पदार्थ तयार करणारे, अन्न पदार्थ विकणारे यांना जे ट्रेनिंग किंवा एक प्रशिक्षण आवश्यक असते, अन्न पदार्थ सकस आणि निर्मळ कसं तयार करावं, स्वच्छता कशी राखावी, त्याबाबतचं हे ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं आहे। या ट्रेनिंग अंतर्गत आम्ही इथे जिल्ह्यातील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन तयार करणारे जे स्वयंपाकी मदतनीस आहे त्यांना आपण या ठिकाणी महिलांना आपण इथे प्रशिक्षण देत आहोत। ज्यायोगे मध्यान्ह भोजनाअंतर्गत जो आहार तयार करण्यात येतो तो कशा प्रकारे सुरक्षित राहील आणि त्यामधून कुठल्याही प्रकारची जे आपल्याला विद्यार्थी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अन्न विषबाधासारखी घटना घडणार नाही या दृष्टीने हे सगळं प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। महिला कोण आहेत आणि स्थानिक संस्थांच्या माध्यमातून या महिला तुम्ही बोलवतात? हे ज्या महिला आहेत त्या शाळामध्ये जे मध्यान्ह भोजन तयार करतात त्या आहेत, त्या शिक्षण विभागाच्या मार्फत आपण त्यांना विनंती केली होती की हे असंच आपण प्रशिक्षण ठेवत आहेत, तर शिक्षण विभागांनी त्यांना आपल्याला त्यांच्या मार्फत आपण हे महिला आल्या। किती महिलांना ट्रेनिंग देण्यात येत आहे? तर आज हे 2 सत्रामध्ये प्रशिक्षण झालं होतं, सकाळी 12:30 ते 2 आणि आता 2:30 ते सध्या चालू आहे। त्या दोन्ही सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये 600-700 होत्या, आतापासून त्या 500-600 जवळपास आहे। तरी आमचं टार्गेट होतं आमचं 1100चं टार्गेट होतं, तर हे 1100चं टार्गेट आज जवळपास कंप्लीट झालेलं आहे असं निदर्शनात येत आहे।